नमस्कार मित्रांनो, मी सुनील गव्हाणे आणि बाबा आय टी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लागू करण्याबाबत आज शासनाने एक GR घेतला आहे। तर मित्रांनो, वसतिगृह प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान देण्याबाबत राबविण्यात येणाऱ्या आदिवासी विकास विभागाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं व सामाजिक न्याय विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना योजना सुरू करण्याबद्दल दिनांक 19/10/2023 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे। तर मित्रांनो, या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेनुसार सदर बैठकीत विविध विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, आदी छात्रवृत्ती, वसतिगृह व वसतिगृह प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता, स्वाधार, स्वयं अशा विविध प्रकारच्या योजनांमध्ये तसेच योजनांमध्ये एकसमानता राहावी यासाठी सर्वंकष धोरण निश्चित करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, हीच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना काय आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहूयात। यासाठी मित्रांनो, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी रक्कम भोजन भत्ता 32,000, निवासी भत्ता 20,000, निर्वाह भत्ता 8,000 असे एकूण वार्षिक खर्च 60,000 रुपये विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे। तसेच मित्रांनो, इतर महसुली विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देय रक्कम भोजन भत्ता 28,000, निवासी भत्ता 15,000, निर्वाह भत्ता 8,000 अशा एकूण 51,000 रुपये निधी देण्यात येणार आहे। तसेच मित्रांनो, इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देय रक्कम भोजन भत्ता 25,000, निवास भत्ता 12,000 आणि निर्वाह भत्ता 6,000 अशा एकूण 43,000 रुपये देय रक्कम राहणार आहे। त्यानंतर मित्रांनो, तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देय रक्कम भोजन भत्ता 23,000, निवास भत्ता 10,000, निर्वाह भत्ता 5,000 अशा एकूण 38,000 वार्षिक खर्च देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, या योजनेचा नक्कीच ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे। तसेच मित्रांनो, आपल्या बाबा आय टी चॅनलच्या माध्यमातून नवनवीन योजनांची माहिती तसेच शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना यांची माहिती दिली जात असते। त्यासाठी आपल्या बाबा आय टी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।